काल मी एक स्टोरी पोस्ट केली होती की मी एक डायमंड रिंग घेतली आहे आणि त्यावरती कॉंग्रॅच्युलेशन प्राऊड ऑफच्या मेसेजसोबत काही मेसेजेस असेही होते की यार तू किती लकी आहे, तुमचं बरं आहे बाबा, नाहीतर आम्हाला 10 रुपयांची गोष्ट घेताना सुद्धा घरच्यांची परवानगी घ्यावी लागते. लकी आहे, तुमचं बरं आहे, अशा या मेसेजेसवरती खरं तर हसू आलं आणि वाईटही वाटलं. कारण जेव्हा तुम्ही साखर झोपेत असता तेव्हा आमच्या दिवसाची सुरुवात होते. कारण काही ऑप्शनच नसतो. हौस म्हणून नाही, तो 2 घास खाण्यासाठी आणि स्वतःला जगवण्यासाठी आम्हाला कमवणं तितकंच गरजेचं आहे. पहाटे पहाटे बस स्टँडवरती ही माझी मैत्रीण जी आहे हेतल ती भेटली. ती कंडक्टर आहे. तिच्या दिवसाची सुरुवात पहाटे 4ला होते. बसमध्ये सकाळी सकाळी पुरुषांपेक्षा बायकांची गर्दी जास्त होती. कदाचित त्या एकट्या कमवणाऱ्या किंवा कुटुंब त्यांच्यावरतीच अवलंबून आहे असेच सगळे होते. तर मी निघाली होती बारामतीला शरण्याला आणण्यासाठी. कारण कामाच्या लोडमुळे गेल्या आठवड्यामध्ये तिला मी आईकडे सोडलं होतं. की पहाटे निघायचं कारण तेच होतं की तिला रिटर्न घेऊन येऊन मला पुन्हा माझं काम कंप्लीट करायचं होतं. सकाळी सकाळी सगळ्यांची अशी लगबग आणि त्याच ह्याच्यात मी स्टँडवरती पोहोचले. इथं गेल्यानंतर इन्स्टंट कर्मा बघा. बाबांनी हात करूनही ड्रायव्हरनी बस थांबवली नाही आणि ते बाबा थोडे पडले, पण त्याच वेळेस दुसऱ्या बसने आमच्या बसला टक्कर दिली. इन्स्टंट कर्मा. सगळ्यांच्या कर्मांची फळं इतकी इन्स्टंट भेटली असती, कदाचित खूप सारे लोक सुखी झाली असती. माझ्या शेजारचे आजोबा रामायण पाहत होते, त्यांच्यासोबत मी रामायण पाहिलं. रामायण बघता बघता बारामती आली आणि बारामतीमधून शरण्याला पुन्हा घेतलं आणि पुण्याचा प्रवास परतीचा सुरू झाला. लकी आहे, मी नशीबवान आहे असं म्हणणाऱ्यांना माझं एकच सांगणं आहे की खूपदा हरली आहे, खूपदा पडली आहे. रडत पडत मी स्वतःला समजावून सांगितलंय की एवढी मोठी स्वप्न पाहण्याची कला जर त्या भगवंतानं दिली आहे तर माझ्या आयुष्याच्या कुठल्या तरी पानावरती त्याने तथास्तु नक्कीच लिहिले. ज्या संघर्षातून मी स्वतःला सावरते त्यातून मला गर्व तर नाही, पण स्वतःचा अभिमान नक्कीच आहे.